खालापूर प्रेस क्लबच्या वतीने अशोक पाटील यांचा जीवन गौरवाने सन्मान. कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि त्यागाला मिळाली दाद. आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करत समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या एका कर्मयोग्याला अखेर योग्य तो सन्मान मिळाला आणि तो क्षण खोपोलीकरांसाठी अभिमानाचा ठरला. खालापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात खोपोली नगरपालिकेचे माजी अभियंता अशोक पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. एका छोट्याशा खानव गावातून 1965 साली जन्म घेतलेल्या अशोक पाटील यांची वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे. लहानपणापासूनच अभ्यासू आणि जिद्दी स्वभावामुळे त्यांनी सह्याद्री विद्यालय शिलफाटा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न मनात बाळगत रत्नागिरी येथे उच्च शिक्षण घेतले. त्या स्वप्नाला त्यांनी केवळ आकारच दिला नाही, तर त्यातून अनेकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. 1985 साली खोपोली नगरपालिकेत नोकरीची सुरुवात करत त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाने आणि कामावरील निष्ठेने सर्वांची मने जिंकली. तब्बल 31 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करताना त्यांनी खोपोलीच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. शहरातील रस्ते, वीज व्यवस्था, पाण्याच्या साठवण टाक्या, नाट्यगृह उभारणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये त्यांचे योगदान आजही ठळकपणे दिसून येते. रोहा आणि अंबरनाथ सारख्या शहरांमध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. प्रत्येक ठिकाणी विकासाची नवी दिशा देत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. शेवटी अंबरनाथ येथे त्यांनी सन्मानाने निवृत्ती घेतली, पण त्यांच्या कामाची ओळख मात्र कायम राहिली. या यशस्वी प्रवासामागे त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांचा मोठा त्याग आणि पाठिंबा असल्याचे सर्वत्र मान्य केले जाते. त्यांच्या शांत, संयमी आणि प्रोत्साहनात्मक भूमिकेमुळेच अशोक पाटील यांना आपली स्वप्न पूर्ण करता आली. या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि न्यूज 18च्या वृत्तनिवेदिका सुवर्ण जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफल आणि सन्मानचिन्ह देऊन अशोक पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या क्षणी उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि डोळ्यातील अभिमान अशोक पाटील यांच्या कार्याची साक्ष देत होता. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही, तर प्रामाणिकपणा, कष्ट आणि समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताचा आहे. अशोक पाटील यांची ही कहाणी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरली. मला जीवन गौरव पुरस्कार देत असताना गोपाळे साहेब, तुम्ही 19 वर्ष सतत या पत्रिकांमध्ये काम करता. आपण आणि आपली टीम ज्या उद्देशानं, ज्या प्रेरणेनं आणि या खोपोली शहराचा विकासाच्या दृष्टीनं वाटचालीसाठी आणि सामाजिकदृष्ट्या समाजाची जडणघडण करत असताना ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजेत समाजामध्ये, त्या अत्यंत प्रखरपणे आणि परखडपणे मांडता. त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देईन, आपल्या प्रेस क्लबला धन्यवाद देईन. यामध्ये विशेष म्हणजे जो मला जीवन गौरव पुरस्कार दिला, या जीवन गौरव पुरस्कारामध्ये ताई आज सुवर्णताई जोशी, न्यूज 18च्या आपण वृत्त संचालिका आहात, तृप्तीताई देसाई आहे आणि महिला काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण मला मिळालेला आजचा जीवन गौरव पुरस्कार. तुम्ही विचारला असा प्रश्न विचारला का? आज ताई, मी अभियंता म्हणून खोपोली नगर परिषदेमध्ये 30 वर्ष काम केलं, पण माझं काम चालू असताना आमच्या सौभाग्यवती म्हणजे या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अश्विनीताई यांनी मला माझ्या कामामध्ये कधीही अडथळा आणला नाही. त्यांचं काम ते अविरतपणे काम करत राहिल्या राजकीयदृष्ट्या, परंतु मी प्रशासनामध्ये असल्यामुळे प्रशासनामध्ये काही चूक होणार नाही याची दखल घेण्याची कामगिरी सुद्धा त्यांनी केली. आणि म्हणूनच तसं 5 वर्ष मी अंबरनाथ नगर परिषदेमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट राबवले आणि तिथून चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झालो. हा जीवन गौरव पुरस्कार जो मला मिळालेला आहे गोपाळे साहेब, तो मी माझ्या सौभाग्यवतीला अर्पण करतोय. त्याचं कारण असं आहे की ती नसती तर हा मला जीवन गौरव पुरस्कार मिळाला नसता. म्हणून प्रत्येक पुरुषाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्या जडणघडणीमध्ये, आपल्या कर्तृत्वामध्ये आपण किती कर्तृत्वात असाल, परंतु त्याचबरोबर घरातील महिलेला ज्या घरामध्ये सन्मान मिळतो, ज्यामध्ये वागणूक चांगली दिली जाते, हा सुद्धा एक समाजाचा घटक आहे आणि तो आपण कटाक्षाने पाळला पाहिजे आणि समाजामध्ये आपण त्या वृत्तीने वागलं पाहिजे.
ही जी जे पत्रकारिता आहे, या पत्रकारितेमध्ये आज आपण उद्योजक असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, वृत्त समितिका असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे देसाईताई असतील, आमचे राजकीय नगराध्यक्ष असतील, शेट्टेसाहेब असतील, उपनगराध्यक्ष रणजी साबळे असतील आणि विविध क्षेत्रात जे मान्यवर आलेले आहेत त्या सगळ्यांनी सावरकीचे आमचे झेडपीचे नुकताच निर्वाचित झेडपीचे सदस्य आहेत बैलमारे साहेब ते असतील. या सगळ्यांना माझी एकच विनंती आहे, वृत्तपत्र चालवताना किंवा एखादी बातमी देताना किंवा एखाद्या अधिकाऱ्याला काम करताना अनंत अडचणी असतात. ह्या अनंत अडचणींमध्ये एखादी गोष्ट जर त्यांच्याकडनं चुकली असेल, भले तो संपादक असू दे, अजून कोणी असू दे, तर त्यांना तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे की ही बातमी छापतोय पण ह्याचं वस्तुस्थिती काय आहे आणि त्याची कारणीमीमांसा आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे आलं पाहिजे. नुसती उगाच बातमी द्यायची आणि त्याचा उहापोळ करायचा आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी घडल्या जातात, हे कुठंतरी आपण टाळलं पाहिजे. दोन आपल्या ह्याच्यामध्ये साहेब, हा आपला चौथा स्तंभ आहे. जो वृत्तपत्रिका जी आहे किंवा वृत्तपत्र आहे किंवा लेखणी आहे, आपला चौथा लोकांचा आधारस्तंभ आहे. याच्यामध्ये दोन गोष्टींमुळे या गोष्टी थांबल्यात नाही. एक आहे आध्यात्मिक ज्ञान आणि दुसरा आहे वैचारिक ज्ञान. आध्यात्मिक ज्ञानामुळे आणि वैचारिक ज्ञानामुळे जी काही समाजामध्ये विविध अंगी गोष्टी घडत आहेत, त्या चांगल्या असतील वाईट असतील, त्यांना एकत्र करण्याचं काम आणि समाजाला एकत्र ठेवण्याचं काम हे अध्यात्म आणि वैचारिक गोष्टीच करतात. आणि त्याच्या माध्यमातूनच शेंडेसाहेब जसे म्हणले की आपण सलोख्याने सगळ्यांचे राहिलं पाहिजे, एकजुटीनं राहिलं पाहिजे. आपल्यामध्ये वाद किती असले पण ते वाद एका टेबलवर एका व्यासपीठावर संपले गेले पाहिजेत. आणि आपल्या शहराच्या वाटचाली करता आपल्या घरामध्ये जरी वाद असतो तरी आपण घेऊन बघतो मुलांना आणि त्यांना सांगतो की बाबा असं नाही असं आहे. त्यावेळेला ते घर सुद्धा कुटुंब सुद्धा एक वेगळ्या दिशेने जातं.